अर्ध ज्ञान भेटलं नेहमी धोकादायक आणि म्हणून पूर्ण वेळ आम्ही देत आहोत. त्यासाठी मिळूया पलीकडच्या मागच्या असणाऱ्या नवीन ग्रुपमध्ये त्या ठिकाणी सेमिनार घेणार आहोत. त्यामुळे विविध लोक आहेत ज्यांनी नाव वगैरे सकाळी 9 वाजता बरोबर उपस्थित राहतो. दुसरी सूचना विदेशच्या संदर्भात पालकांसाठी आहे, खूप फार आहे, त्याची काळजी आणि चिंता कधी राहू नका. आमच्या मुलांचं कसं होईल याची चिंता करू नका. तुमच्या मुलांचं जीवाचं, आत्म्याचं, शरीराचं रक्षण करण्यासाठी देव समर्थ आहे. की जो देव स्तोत्र संहिता 121 मध्ये म्हणतो, तुला दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. आपली लेकरं विदेशच्या दिवसामध्ये विदेशला या ठिकाणी पाठवा. त्यांच्यावर देवाच्या वचनाचे संस्कार घडू द्या. न जाणून त्यांच्यापैकी कोणीतरी ख्रिस्ताचा स्वीकार करेल, न जाणून त्यांच्यापैकी कोणीतरी आपलं जीवन काढले सेवेसाठी देईल आणि पालक तयार होणं गरजेचं आहे. आजपासून 10 वर्षानंतर सगळीकडे पालक लोकांचा मोठा कुटुंब असणार आहे. ज्यावेळेस एकंदरीत सर्व केला जातो, आताचे पालकवर्ग जे आहेत बरेचसे आता रिटायर झाल्यानंतर पण सेवा देत आहेत. माझ्या वयाचे जे आहेत जे साधारणतः 96च्या काळात ग्रॅज्युएट झालेले आहेत ते सगळे 7-8 वर्षानंतर रिटायरमेंटच्या एजसाठी आलेले आहेत आणि दुसरी पिढी काय तयार आहे आणि आपली मुलं पाठवा. या पिढी पाठवू नका. पालक झाल्यानंतर पिढ्या आशीर्वाद देतो. तर शास्त्र सांगतो, ज्यांनी माझ्यासाठी घरला आई भाऊ बहीण सोडले, मी त्यांना ह्या जगामध्ये 100 पट आणि येणाऱ्या युगामध्ये सार्वकालिक जीवन देणार आहे. आणि म्हणून आपल्या लेकरांना प्रोत्साहित करा. पालक झाल्यानंतर सेवा होती असं नाही. वेगळ्या सेवा मंडळी म्हणतात, यदाचित कुठल्या तरी एखाद्या सेवेसाठी लोक आचार्य त्यांना येऊ द्या. कारण की VBS एक चांगला प्रोत्साहन असतो. तुम्ही VBSचं प्रोडक्ट करा. मी VBSमध्ये आपलं जीवन काढले सेवेसाठी आणि त्याच्यानंतर मी पहिला माझं समर्पण देवाला केलं 5 मे 1989ला. माझं समर्पण देवा तुझा सेवक होईल आणि म्हणून माझं स्वतः समर्पण केलं. म्हणून मी VBSचं प्रोडक्ट आहे. ते म्हणून आपल्या लेकरांना आपल्या देवाच्या वाचनाकडे लक्ष द्यावे. 2 शास्त्रपाठ वाचलेले आहे, 2 शास्त्रपाठ जे आहे, दुसरे इतिहास 20वा अध्याय 33 वचन, प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय 25 ते 34 वचन. या 2 शास्त्रपाठाकडे आपण लक्ष लावणार आहोत. हे जे 2 शास्त्रपाठ आहेत या 2 शास्त्रपाठाकडे पाहत असताना या 2 शास्त्रपाठामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आजच्या असणाऱ्या संदेशाचं शीर्षक आहे स्तुती सामर्थ्य. स्तुती सामर्थ्य. अनेक वेळेस जगामध्ये आम्ही प्रार्थना खूप करतो. प्रार्थनेवरती बरेच सेमिनार होतात. प्रार्थना करण्यासाठी लोकांना प्रत्युत्तर केलं जातं की तुम्ही प्रार्थना करा, मागावं तुम्हाला दिलं जाईल. परंतु पवित्र शास्त्र प्रार्थनेसाठी आणखी एक गोष्ट शिकवलं की जे आहे देवाची स्तुती करणं. देवाची स्तुती केल्यावर आमच्या जीवनामध्ये ते जे चिन्ह आणि चमत्कार करतो आणि आमच्या प्रार्थनेची जी उत्तरं देतो त्याचा असणारा आलेख हा नेहमी प्रार्थनेच्या आलेखापेक्षा चढता आहे आणि त्याद्वारे लोक आशीर्वादित पावलेले आहेत. पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेस आम्ही अभ्यासपूर्वक पाहतो, उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत मुळात देव आणि आदाम आणि त्याची स्त्री यांना जे निर्माण केलं होतं त्यांना निर्माण यासाठीच केलेलं होतं की त्यांनी देवाच्या असणाऱ्या गौरव करावं, देवाची स्तुती करावं, देवाचा सन्मान करावा. आज एक बाहेर कोणतरी मुलं बसले त्यांना मला चर्चमध्ये येऊन बसा आणि नसेल तर घरी गेलं तरी चालेल. देवाची उपकार स्तुती करावी म्हणून देवाने निर्माण केलं. म्हणून रोज ज्या वेळेस परमेश्वर आदाम आणि त्याची स्त्री यांना भेटण्यासाठी एदेन बागेमध्ये येत होता त्यावेळेस तो एदेन बागेमध्ये येत असताना परमेश्वर त्यांच्यासाठी हितगुज करत होता आणि ते देवाची स्तुती करत होते. परंतु मनुष्याकडून किंवा आदामाचं पतन झालं आणि तेव्हापासून पुढे आल्यानंतर तरी देवाची इच्छा ही होती की आम्ही देवाचं स्तुतीस्तवन करावं आणि वेळोवेळी देव त्याचं मार्गदर्शन करतो. स्तुतीस्तवनाची असणारी परिपूर्ती आम्हाला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये बरेच वेळेस आम्हाला हे वाचायला भेटतं 4थ्या अध्यायामध्ये. आणि मग मी देवाचं राजासन पाहिलं. राजासनाच्या भोवती 24 आसनं आहेत, त्याच्यावरती बसलेला मनुष्य आहे आणि त्यावेळेस ते 24 आसनावर बसलेले
चालत नाही, इकडं फक्त तारण झालेलं तिकडे चालत. स्वर्गामध्ये जाण्याचा असणारा विसा आमचा तारणकडे चालतो. इथं आम्ही केलेलं, कारण की हा देह जो आहे हा नश्वर देह इथंच राहणार आहे आणि जे मरण पावते त्यांचा देह TC कॉलेजच्या पाठीमागच्या कब्रस्तानामध्ये येशू ख्रिस्त येईल. तुकाराचा नाद उठवले जे जिवंत असतील त्यांचा देखील जिवंत देह बदलला जाईल आणि त्यांना रूपांतरित देह प्राप्त होऊन ते स्वर्गात जातील. त्या ठिकाणी तो स्तुतिस्तवन गाण्याचा एक भाग आहे. परंतु आम्ही स्वर्गामध्ये नुसतं चालतो हे स्तुतिस्तवन आहे. आम्ही स्वर्गामध्ये बसतो हे स्तुतिस्तवन आहे. आम्ही स्वर्गामध्ये देवाचं रूप पाहतो हे स्तुतिस्तवन आहे. अनेक वेळेस कळत न कळत हे म्हटलं जातं की नाही स्वर्गामध्ये आम्हाला गीतं गायची. पवित्र शास्त्र प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये हा स्पष्टपणे सांगतो, जेथे कोकरा जातो तेथे कोकऱ्याच्या मागे जाणारा कोकऱ्याचा क्वायर आहे की जो कोकऱ्यासाठी गीत गातो. त्यांची संख्या मी ऐकली, योहान म्हणताना सांगतो त्यांची संख्या मी ऐकली, त्यांची संख्या 1,44,000 भरली. कारण की त्या असणाऱ्या कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त याचा असणारा हा जो क्वायर आहे जो त्याच्यामध्ये गीत गात जातो, त्यांची असणारी जी काही त्या क्वायरमध्ये येण्याची त्यांच्यासाठी जी क्षमता आहे किंवा त्यांची जी लायकी आहे त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट सांगितली, ते कधी लबाड बोलले नाहीत. तारण झाल्यापासून ते कधी लबाड बोलले नाहीत. फार कठीण आहे हो, ऐक नाही. आज सकाळी जर तुम्ही भाजी मंडळामध्ये भाजी आणायला गेला असेल तर तो 15 रुपयाला किती जुळू आपण 1000चा 10 रुपयाला विकतो. त्याला तर विचारलं पण नसतं, आपण मोठं बनवलं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापासून ते येशूच्या दुसऱ्या येण्यापर्यंत याच्यामध्ये फक्त 1,44,000 रुपये ही त्यांची पहिली लायकी त्या ग्रुपमध्ये जायची, त्या काय ग्रुपमध्ये जायची. दुसरी लायकी त्यांच्याविषयी सांगितली आहे, ते स्त्री संघाने मलिन झालेले, म्हणजे त्यांनी स्त्री संघ कधी केला नाही आणि म्हणून ते कोकऱ्याच्या मागे चालतात. या 2 त्यांच्या कॅटेगरी आहेत आणि त्यांना कोकऱ्याचं गीत गाण्यासाठी देवाने आचरण केलेलं आहे. कधी कधी आम्ही कळत न कळत काहीतरी करतो, पण आमचं त्या ठिकाणी राहणं, फिरणं, बोलणं, बसणं, उठणं, करणं, जाणं, येणं ही सगळी स्तुती आहे. आणि म्हणून प्रकटीकरणाचं पुस्तक ज्यावेळेस स्तुतीविषयी बोलतो त्यावेळेस तेवढं गीतांविषयी बोलत नाही, तर तो बोलत असताना एक असणाऱ्या मोठ्या स्तुतीच्या असणाऱ्या सर्कल विषयी तो बोलतो की ज्याच्यामध्ये मनुष्याचं आसनच ही देवाची स्तुती आहे स्वर्गामध्ये. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला देवाने देवाची स्तुती करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. जे 2 शास्त्रपाठ पाहिले आहेत, पहिला शास्त्रपाठ आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये नवीन करारातून उलट जुन्या करारात हव्यात. नवीन करारामध्ये संत पाऊल आणि त्याचा असणारा सहकारी हे दोघं जर सीला, हे दोघं जर तुरुंगामध्ये बंद आहेत देवाच्या कामासाठी. तुरुंगामध्ये ते बंद असताना त्यांच्याकडे रात्रीची वेळ झाली, दोघंही तुरुंगामध्ये आहे. तुरुंगामध्ये असल्यानंतर सगळं काय निवांत चाललंय. रात्रीची वेळ झाल्यानंतर या दोघांनी 2 गोष्टी त्या ठिकाणी केले आणि शास्त्र सांगतं वचन 25 मध्ये 16-25 मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल व सीला हे प्रार्थना करीत असतात. पाऊल आणि सीला, शीला नाही, सीला हा पुरुष आहे. संडे स्कूलचा कार्यक्रम चालू आहे, तिथे मी बसतो आणि खाली बसून संडे स्कूलचं सगळं चालू आणि पाऊल आणि सीला यांचा उत्तर होता आणि ते लोक दाखवलं. पाऊल दाखवला शेजारी एक बाई दाखवली. मी विचारलं कोण आहे, ते म्हणजे पाऊल आणि शीला. हा शीला नाही, सीला पुरुष आहे. सीला हा पुरुष आहे. हे दोघं त्या ठिकाणी मध्यरात्री झाले. दोघांनी काय काम सुरू केलं, दोघं एकमेकांसाठी म्हणाले ते प्रार्थना करीत असतात. दोघांनी प्रार्थनाला सुरुवात केली, देवाकडे प्रार्थना करत आहे. पण शास्त्र म्हणतो प्रार्थना करीत असतात, म्हणजे त्यांची प्रार्थना चालू असतानाच ते त्या प्रार्थनेमध्ये गाणं गाऊन देवाची स्तुती करू लागले. ते गाणं गाऊन देवाची स्तुती करू लागले. दोघं तुरुंगात आहेत, तुरुंगात बसले, बंद आहेत, प्रार्थना करत आहेत. प्रार्थनेची सगळ्यात चांगली संकल्पना ही आहे, ज्या वेळेस दोघं किंवा तिघं येशूच्या नावाने एकत्र जमून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये येशू स्वतः उपस्थित असतो. ते जे मागतात ते देवाकडे डायरेक्ट सादर होतं. 100 लोक प्रार्थनेला एकत्र आल्यानंतर त्यांचं सगळ्यांचं मन त्या विषयावरती एक असेल ह्याची कुठलीही खात्री नाही. परंतु 2 माणसं जर
प्रार्थना करतात आणि हे दोघं एका मनाने पाऊल आणि स्त्रीला प्रार्थना करत असतानाच त्यांनी देवाची स्तुती सुरू केली. त्यांनी गीतं गायला सुरुवात केली, देवाला सन्मान द्यायला सुरुवात केला. आम्ही देवा या ठिकाणी तुरुंगामध्ये अडकलेलो आहोत, त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा, तुझं वचन सांगत असताना मला फटके बसले, आम्ही तुझी स्तुती करतो. सध्या ख्रिस्तीच्या वेगळ्या मार्गाने चाललंय, छळ झाल्याने सुवार्ता प्रसार बंद. संत पावलाने छळ होत असताना पण सुवार्ता प्रसार केला, कारण की त्याचं ते काम होतं. तो स्तुती करत होता. दोघं जण तुरुंगात पडले म्हणून देवाची स्तुती करतोय. अनेक वेळेस आम्ही स्तुती करतो, हे देवा, तू आमचं भलं केलंस म्हणून तुझे आभार मानतो. आमच्या लेकरांचं भलं केलंस, तुझे आभार मानतो. आरोग्य दिलं, तुझे आभार मानतो. संत पाऊल आणि सिला दोघं जण तुरुंगामध्ये अडकलेले आहेत म्हणून ते देवाची स्तुती करतात. आणि जशी त्या दोघांनी देवाची स्तुती सुरू केली, तशी देवाच्या आत्म्याने किंबहुना देवाने त्या ठिकाणी चिन्ह करण्याला आरंभ केला आणि भूमिकंप झाला आणि त्या असणाऱ्या तुरुंगाचे दरवाजे डगमगू लागले, दरवाजे उघडले गेले. आजच्या काळात जर असं झालं असतं ना, पाळत मांडला असता, देवाची स्तुती असो, देवाने दार उघडले, संत पाऊल म्हणतो सगळे थांबा. देवाने जर दार उघडलं तर देवाला त्यातून बाहेर घेऊन जाणारच आहे, पण आम्ही पळून गेल्यानंतर जो इन्चार्ज आहे त्याचं बरं वाटलं. संत पाऊल म्हणतो सगळे थांबा. आणि हा असणारा त्या जेलचा जो जेलर आहे त्याने पाहिलं, त्याने तलवार काढली, कारण की त्या काळात रोमी लोकांचा नियम होता, जर एखाद्या जेलरच्या काळामध्ये अशा प्रकारची घटना घडली तर त्याला देहांत शिक्षा करावी. त्याच्या मागे मोठ्या गोष्टी केल्या जायच्या, मोठं प्रोसिजर होतं. आणि हा म्हणतो सगळ्यातून जाण्यापेक्षा मी स्वतःला मारून घेतलेलं बरं. आणि म्हणून त्याने तलवार काढली आणि संत पावलाने पाहिली आणि संत पावलाने म्हणतो स्वतःचा घात करू नकोस. आज कोणीतरी म्हणलं असतं देव काम करतो, देवाचा आत्मा काम करतो, बरोबर त्याला. संत पाऊल म्हणतो नाही, आम्ही देवाची स्तुती करत आहोत, देवाने दार उघडलेला आहे, आम्ही सगळे इथेच आहोत, स्वतःचा घात करू नकोस. तो आतमध्ये येतो, तो आतमध्ये सगळ्यांना पाहतो. संत पाऊल त्याला देवाची सुवार्ता सांगतो, ख्रिस्ताचा प्रत्यय करून देतो आणि म्हणतो आणि त्यानंतर त्याचं घराणं प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतं. प्रिय बंधू भगिनींनो, आमची स्तुती आमच्या जीवनामध्ये आलेल्या कठीण परिस्थिती बदलण्यासाठी सर्व समर्थ आहे. आणि म्हणून आमच्या कठीण काळामध्ये आम्ही देवाची उपकार स्तुती करणं, देवाला गौरव देणं हे गरजेचं आहे. येशूने आम्हाला प्रभूने शिकवलं, प्रार्थना शिकवलं, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. ती देवाची स्तुती आहे, ते देवाचं गौरव आहे, ते देवाचा सन्मान आहे. आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करणं हे आम्हाला देवाने नियोजित करून दिलेलं आहे. म्हणून संत पाऊल फिलिप्पियरास पत्रामध्ये लिहिताना असं म्हणतो, म्हणून बंधुजनो, तुम्ही आपली प्रार्थना विनंती देवाकडे सादर करत असताना ती आभार प्रदर्शनासह सादर करा. हे देवा, ह्या परिस्थितीत आणलं म्हणून तुझे आभार मानतो, मग प्रार्थना करा. संत पाऊल म्हणतो तू आम्हाला तुझ्या सेवेमुळे ह्या तुरुंगात आणलं, तुझे आभार मानतो. आणि संत पाऊल आणि सिला या दोघांच्या असणाऱ्या स्तुतीमुळे त्या दिवशी दरवाजे उघडले. त्या असणाऱ्या तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांना ख्रिस्त समजला, त्या जेलरला ख्रिस्त समजला, त्याने त्याच्या कुटुंबाने ईश्वर विश्वास ठेवला, त्यांनी देवाचं गौरव केलं. कदाचित आमच्या जीवनामध्ये आलेली आमची कठीण परिस्थिती ती कोणाला तरी ख्रिस्त दाखवण्यासाठी आहे, पण त्या कठीण परिस्थितीविषयी रडत असण्यापेक्षा आम्ही देवाची स्तुती करूया. लॉंग टेनिस प्लेअर होता आर्थर, आणि आर्थरला HIV पॉझिटिव्ह झाला. त्याचे जगभरामध्ये मित्र होते आणि चाहते होते, आणि खूप लोक त्याला पत्र लिहून सांगायचे, आर्थर कसं काय तुला झालं, का झालं. एक पत्र आर्थरकडे आलं आणि ॲश आर्थर कसं, आणि पत्र आलं आणि त्याला पत्र दिलं, तूच का HIV पॉझिटिव्ह झाला, तूच का. आणि त्या पत्राचं उत्तर त्याने फार सुंदर दिलं. त्या व्यक्तीला उत्तर देत असताना लिहिताना असतं, जगभरामध्ये एका ठराविक काळामध्ये 5 लाख व्यक्ती लॉन टेनिस खेळण्यासाठी स्वतःला देऊन टाकतात. त्या 5 लाखापैकी फक्त 50,000 आहेत जे प्रॉपर ट्रेन खेळाडू होतात. त्यांना कोच भेटतो, गोष्टी भेटतात, ते प्रॉपर ट्रेन 50,000 होतात. त्या 50,000मधून केवळ 5,000 असे आहेत की जे जगभरामध्ये वेगवेगळ्या क्लबच्या माध्यमातून ते टेनिस खेळतात. त्या 5,000मधून मोजके काय जण आहेत
आणि त्याचं पर्यवसन कैद्यांना आणि त्या जेलरला त्याच्या कुटुंबाला ख्रिस्त समजला आणि त्यांनी ईश्वर विश्वास ठेवला. यदा कदाचित आमच्या जीवनात आलेली कठीण परिस्थिती देवाची आम्ही स्तुतीस्तवन करायला शिकावं म्हणून आलेली असेल, त्यातून कोणाचं तरी तारण घडलेलं आहे का हे आम्ही शोधणं आणि ते करणं गरजेचं आहे. जुन्या काळात 2 शास्त्रपाठ स्तुतीचे. पहिला शास्त्रपाठ वाचलेल्या अगोदरच्या शास्त्रपाठ परमेश्वराने यहोशूआला सांगितलं, यहोशूआ चल, मी तुला सांगत आहे की मोशेनंतर तू येऊ त्या लोकांना मी जो देश अब्राहम, इसाक आणि याकूब यांना वचन देऊन सांगितलं की हा देश तुमचा होणार आहे, हा देश त्यांना तू मिळवून देणार आहेस, तर तू यांना मिळवून देणार आहे. तोपर्यंत मोशे मरण पावला होता आणि यहोशूआची जबाबदारी आली. यहोशूआ प्रबल जबाबदारी आहे, एक देश जिंकणं आणि देश वाटून देणं. जिंकण्यापर्यंत बरोबर, वाटून देऊन काम कठीण काम. पण यहोशूआला देवाने देवाची कृपा होती आणि यहोशूआने चिठ्ठ्या तयार केल्या आणि चिठ्ठी उचलली तसे भाग वाटत गेला आणि देवाने त्याला काम केलं. हा यहोशूआला देवाने सांगितलं, यहोशूआ चल, हेर पाठव, यरीहो शहर जाऊन फिरून ये. हेराने जाऊन यरीहो शहर फिरून आले. परत आल्यानंतर देवाने सांगितलं, चला तुम्ही या यरीहो शहराभोवती थांबा. यरीहो शहराच्या भोवती थांबत असताना तुम्ही जर इस्रायलचा मॅप पाहिला, जुन्या इस्रायलाचा, तो गाव वेगळा यरीहो शहर मध्ये आहे. इकडच्या बाजूला काय शहर आहे, इकडच्या बाजूला काय, आज परिस्थितीच आहे. आणि यार्दन पार करून आल्यानंतर त्यांनी पहिलं काय केलं, देवाने सांगितल्याप्रमाणे यरीहो शहर मध्ये हे सगळे राजे देवाने विभागले यरीहो शहर आणि यरीहो शहराकडे पाठवलं. देवाने सांगितलं काय नाही, रोज उठायचं, या जगाने तुतारी घ्यायची आणि मग कराराचा पोस्ट खांद्यावर घ्यायचा आणि त्या असणाऱ्या तुम्ही यरीहो शहराला गोल एक चक्कर मारायची म्हणून थांबायचं. तुतारी म्हणजे देवाची स्तुती आहे, तुतारी म्हणजे देवाचं गौरव आहे, तुतारी म्हणजे तो परत येत आहे, तो आमचा देव आमच्या सोबत आहे, तो आमचा सहाय्य करत आहे. हे त्याचं चिन्ह आहे. कशावरून? कारण की थेसलोनिकरास पत्रात म्हटलेलं आहे, आद्यंताची वाणी तुतारीचा नाद होत असता तो आम्हाला घेण्यासाठी अंतराळामध्ये गेला. ज्या ज्या वेळेस इस्रायला तुतारी वाजते, शोफेर शब्द त्याचा शोफेर, ज्या ज्या वेळेस शोफेर वाजते त्याचा विजय आमचा आहे, देव आमच्या संगती आहे. आणि मग ही पहिली फेरी मारली पहिल्या दिवशी येऊन थांबले, दुसऱ्या दिवशी दुसरी फेरी, 7व्या दिवशी त्यांनी 7 फेऱ्या मारल्या आणि त्या देवाचं गौरव शास्त्र म्हणतं त्या ठिकाणी ते देवाची स्तुती आणि गौरव करत असताना, तुतारी वाजवत असताना, आवाज ढोळे बांधलेला असणारा तो यरीहोचा तो बुरुज तो जागच्या जागी कोसळला आणि त्या दिवशी जाऊन इस्रायलाने देवाच्या साह्याने जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती विजय मिळवला आणि अख्खं यरीहो शहर जिंकलं. ते देवाच्या कृपेने जिंकलं, कारण तुतारी वाजवत असताना ते देवाचं स्तवन करत होते. ज्या वेळेस देव आम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात आहे त्यावेळेस आम्ही देवाची स्तुती करणं गरजेचं आहे, कारण की देव आमच्यापासून त्या कामासाठी देवाची स्तुती अपेक्षित करतो. आम्ही जेव्हा स्तुती करतो त्या समुद्र अडचणी दूर होतात आणि देव आम्हाला यरीहो जिंकण्यासाठी पाठवतो. आमची स्तुती यरीहो जिंकण्यासाठी पुरेशी आहे आणि म्हणून ती करणं गरजेचं. दाविदाविषयी परमेश्वर म्हणतो, हा माझ्या मनासारखा, हा माझ्या मनासारखा. आणि दावीद राजाला सांगितलं वाटायला, जा तुझे भाऊ युद्धात काय केलं बघून जाऊ. आणि दावीद राजा आपल्या 3 भावांसाठी वडिलांनी शिवडी गुरुजी केला. त्या ठिकाणी गेल्यानंतर गल्ल्यात आला आणि गल्ल्यात आल्यानंतर गल्ल्यात देवाच्या नावाला शिव्या शाप दिला, देवाच्या इस्रायलाच्या राजाला शिव्या शाप दिला, इस्रायलाच्या सेनेला शिव्या शाप दिला. आणि दावीदाने ऐकल्यानंतर सगळे सैनिक लढत होते आणि दावीद विचारला, हा कोण आहे, हा कोण, मला नेहमी वाटतं दावीदच्या शाप दावीद जाऊन नको बाहेर, लोक धरून ठेवत असतात, अरे हा कसं काय माझ्या देवाला शिकतो करून ठेवतो. त्यांनी सांगितलं, शाऊला जाऊन होतो, शाऊला एक आहे मला लढायला आहे. ज्या वेळेस दावीद त्या गल्ल्याच्या समोर जाऊन राहतो त्यावेळेस त्या गल्ल्यात त्याला फार नवल वाटतं, कारण गल्ल्यात येत असताना फुल आर्मर घेऊन आला, सगळं साहित्य, तलवार, भाला, बर्ची सगळं घेऊन आला. कारण ह्या गल्ल्याचा समिती त्याचं शस्त्र वाहणारा एक शस्त्र वाहक होता. ज्याप्रमाणे आज अनेक देवाच्या सेवकासाठी एक शास्त्र वाहक असतात, अनेक शास्त्र वाहणारे माणूस असते ना सगळ्यांचा, तसा शस्त्र वाहक होता. आणि त्याला वाटलं दावीदकडे असा चिमकत वगैरे घरात दावीद आल्यानंतर दावीद
यासाठी आलेले आहे की आमच्यात आपण दावी उभा राहावा. ज्यावेळेस आमच्यासमोर गल्ल्यात आहे त्यावेळेस दावी म्हणून आमच्यासाठी यामध्ये 5 गुन्हे देवाने ठेवलेले आहे. त्यातला एकच देव वापरला आहे. हे महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून आम्ही देवाची स्तुती केली आहे. आपला वाचलेला शास्त्र पहा, दुसरे इतिहास त्याचा 20वा अध्याय 1-30 वचन वाचले आणि हा जो 130 वचन वाचले 130 वचन जे वाचले सुंदर वचन आहे. आणि या ठिकाणी यहोशापाट नावाचा राजा आहे. त्या राजाच्या वरती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या बायबलमध्ये हे इतिहास पुस्तकामध्ये आहे. आम्ही सांगतो ते मध्ये आहे. पण यहुदी लोकांकडून आपल्याला जुना करावा तो आपला नाही. देवाने जुना करारा यहुदी लोकांना केला आणि यहुदी लोकांच्या जुन्या करारामध्ये आपल्या जुन्या करारामध्ये शेवटचं पुस्तक कोणतं आहे? मला यहुदी लोकांच्या जुन्या करारामध्ये शेवटचं पुस्तक आहे दुसरे इतिहास. आमचं जुना करार सुरू होतो दोन्ही जुना यहुदी जुना करार आणि ख्रिश्चन जुना करार दोन्ही सुरू होत असताना सुंदर लोकला सुरू होतात किंवा फार सुंदर संकल्पना आहे. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. काय सुंदर संकल्पना आहे. कधी कधी लोक म्हणतात साहेब बायबल समजत नाही. बायबल फार सोपं आहे कारण परमेश्वराला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. कधीतरी गुगलला टाकून बघा सायन्समध्ये प्रकाशाचं इक्वेशन काय एवढं इक्वेशन आणि शेवटी शास्त्रात स्पष्ट प्रकाश आहे. जुना काळ खूप सुरू प्रारंभी देवाने आकाशावरती निर्माण केली. आपला ख्रिस्ती लोकांचा जुना काळ ज्या दृष्टिकोनातून समजतो ना तो फार भयंकर आहे. शेवटचा अध्याय शेवटचा आपला जुना काळ शापाने संपतो. त्याचा कुठे जबाब मराठीचं पुस्तक शेवटचा अध्याय शेवटचं मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न हो. मी भूमीला शापाने ताडण करावे असं मी जुना काळ संपत असताना आपला संपतो तो शापाने संपतो. यहुदी लोकांचा जुना काळ संपतो ना तो दुसरा इतिहास याचा शेवटचा अध्याय आणि त्याच्या शेवटच्या वचनानुसार तो संपत आहे. म्हणजे दुसऱ्या इतिहासाचा 36वा अध्याय आणि त्याच्या 23वा वचन त्याचा शेवटचा भाग आहे. त्या ठिकाणी तो म्हणतो त्याचबरोबर 23व्या वचनात पार्शाचा राजा कोरेश असे म्हणतो स्वर्गीचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्य मला दिले आहे व मला आज्ञा केली आहे की यहुदातील यरूशलेमेत माझ्या प्रित्यर्थ एक मंदिर बांध. तर तुम्हापैकी त्याच्या सर्व लोकांतील जो कोणी असेल त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो त्याने ते जावे. यहुदी जुना करार खूप सुंदर चांगल्या नोटला थांबतो की त्याने ते जावे. हिब्रू शब्द आलिया म्हणजे पुन्हा देवाच्या मंदिराकडे जाणे की जे देवाचं मंदिर सोडून हे 70 वर्ष बाबेलच्या परगण्यामध्ये पारतंत्र्यामध्ये राहिले होते आणि कोरेश राजा म्हणतो पारसाचा राजा तुम्ही जा आणि पुन्हा मंदिर बघा. खूप सुंदर संकल्पना आहे. आणि या दुसऱ्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आल्यानंतर हा यहोशापाट राजा आहे. यहोशापाट राजावरती आमोनी आणि मोआबी या लोकांनी चाल केली. अवतीभोवतीचे राज्य एकत्र झाले. आमोनी आणि मोआबी कोण आहे? हे लोकांचे त्यांच्या मुलींपासून झालेले वंशज आहेत. आमोनी आणि मोआबी सध्या राहिल्यानंतर भेटतात आपल्याला तर जॉर्डनचा भाग हा आमोनी आणि मोआबी लोकांचा सध्याचा भाग आहे. त्या ठिकाणी सगळे जण युद्ध करण्यासाठी आणि यहोशापाटाला जशी बातमी आली की त्याच्यावर युद्ध करण्यासाठी लोक आले. यहोशापाटाने पहिलं काम केलं तो देवाच्या मंदिरात जाऊन पाहिलं. पहिली घटना आम्ही पाहिली पाऊल आणि सिलाची देवाच्या सेवेमध्ये कठीण काळात तरी आम्ही स्तुती केली. दुसरी घटना पाहिली आम्ही यरीहोची. देव जर आम्हाला एखाद्या अपॉइंटेड कामासाठी पाठवत आहे तरी आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट आपण पाहिली दाविदाची. आम्ही गेल्यानंतर अचानक आमच्या समोर जर कठीण परिस्थिती उभा राहते तरी आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. आता चौथी गोष्ट आहे यहोशापाटाची. तो त्या ठिकाणी गेल्यानंतर यहोशापाटाला जसं समजलं की लोक त्याला शत्रुसैन्य येते यहोशापाट पहिला उठला आणि तो देवाच्या मंदिरामध्ये जाऊन उभा आहे. देवाच्या मंदिराच्या समोर असणाऱ्या नदी नाकामध्ये जाऊन उभा आहे. आणि यहोशापाट देवाकडे पाहत होता. यहोशापाट शत्रू आल्यानंतर त्याने सैन्याची जमवाजमव नाही केली. तो म्हणतो ज्या देवाने मला राज्य कारभार दिला त्याच्याकडे मी जाऊन उभं राहणार त्याच्या समोर जाऊन उभं राहिला.
आणि तो देवाला म्हणताना असं म्हणतो, हे देवा तुझं नाव तसं 8 वचन असतं, ते तेथे बसले आहे आणि येथे तुझ्या नामापुरते त्यांनी एक पवित्र स्थान बांधले आहे. ते म्हणाले आहेत की ज्यावेळेस मंदिराचं समर्पण झालं ना त्यावेळेस शलोमोन राजाने केलेली प्रार्थना आणि ती सुंदर प्रार्थना, त्या प्रार्थनेला काही भाग या ठिकाणी हा यहोशापात वापरतो. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आम्हाला आमच्या बायबलमधल्या प्रार्थना देवाला जे सादर केलं त्या माहीत असणं गरजेचं आहे. आम्हाला तशीच परिस्थिती पाहायला मिळते नेहमीच्या काळात. ज्यावेळेस नेहमीने ऐकलं की यरूशलेमचे दुरुस पडलेले आहे त्यावेळेस नेहमी म्हणतो, हे देवा तू आम्ही आणि माझ्या लोकांनी पातक केलं का पूर्वजांनी पातक केलं म्हणून आम्ही एकपर्यंत आलेलो आहोत. पण तू असं म्हणाला होता जर आम्ही गेलो आणि नम्र झालो तर तू आमची प्रार्थना ऐकून आम्हाला सोडवशील आणि म्हणून आम्ही तुला यहोशापात तेच करतो. हे देवा तू तुझ्याकडे प्रार्थना सादर केली होती ह्या शलोमोनाने मंदिर बांधलं त्यावेळेस, ती काय होती? तलवार, दैनिक शोक, मरिया किंवा दुष्काळ आम्हाला आला तर या मंदिरात तुझे नाव दिले आहे, त्याच्या समोर तुझ्या समोर आम्ही उभे राहू, आमच्या संकट समय तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील. ज्या 4 गोष्टी आहेत ना देवाने आमोदाच्या पुस्तकात सांगितल्या इस्रायल लोकांना, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही तर मी तुमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणेल. जर तुम्ही सुधारला तर बरं, नाही तर मग मी तुमच्यावर दुष्काळ आणेल. सुधारला तर बरं, नाही तर मग मी तुमच्यावर तलवार आणेल. म्हणून देवाने फलिस्ती लोकांना तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्याजवळ दुःखी म्हणून ठेवले. फलिस्ती मूळची त्या भागातले नाही. ज्या वेळेस आम्ही जुन्या काळात वाचतो ना त्यावेळेस परमेश्वर म्हणला, अब्रामा तुझ्यानंतर कनानी, हित्ती, पेरिजी, यबुसी, आमोनी या लोकांचा प्रदेश तुझ्यानंतर मी तुझ्या लेकरांना किंवा तुझ्या वंशजांना देणार आहे. तिथं फलिस्ती नाव नाही. आमोसाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की ज्या वेळेस देवाने इस्रायल लोकांना मिस्रातून आणून ह्या ठिकाणी बसवलं त्याच वेळेस परमेश्वराने या फलिस्ती लोकांना आफ्रिका खंडातून आणून त्या ठिकाणी बसवलं यासाठी की ज्या वेळेस इस्रायल राष्ट्र देवाच्या विरुद्ध जाईल त्या वेळेस फलिस्ती त्याची तलवार ह्यांच्यावर चालले आणि हे पुन्हा देवाकडे येतील. आणि म्हणून तो म्हणतो तलवार आली आणि शास्त्र म्हणतं जर तू तलवारीने सुधारला नाही तर मी तुला जगभरामध्ये पराभूत करेल. हे वचन घेतलं आणि यहोशापात देवाच्या समोर उभा राहिला आणि यहोशापात प्रार्थना करत असताना एका व्यक्तीवरती देवाचा आत्मा उतरला आणि तो देवाचा आत्मा उतरलेला मनुष्य लोकांसमोर इस्रायल लोकांसमोर बोलत असताना म्हणतो हे युद्ध तुमचं नव्हे. 15 वचन. आणि तो म्हणाला, तो माणूस डुबी दिसले त्या माणसाचा माणूस मग असा वंशातील यहीएजेर, त्याचं नाव यहीएजेर आहे, यहीएजेर बिन जकर्या म्हणजे जकर्याचा मुलगा, बिन म्हणजे मुलगा, अशी पुढे वंशावळ येते. आणि तो 15 वर्षापर्यंत तो म्हणतो आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो, हे राजा यहोशापात तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे तर युद्ध देवाचे आहे. परमेश्वर युद्ध लढणार आहे. त्याने ते सगळं सांगितलं. पुढे आल्यानंतर तो यहोशापात त्यांना म्हणताना असं म्हणतो, नाही तुम्ही युद्धाला जात असताना देव तुमच्यासाठी युद्ध लढणार आहे, पण जात असताना तुम्ही देवाची दया आमच्यावर सनातन आहे हे गीत गाता. म्हणून आज आळीपाळीच्या स्तोत्रामध्ये आपण स्तोत्र संहिता 136 गायलं. कारण त्याची दया सनातन आहे, कारण त्याची दया सनातन आहे, कारण त्याची दया सनातन आहे. सारखं स्तोत्र करता म्हणतो कारण इस्रायल लोकांनी देवाचा तो अनुभव घेतलेला आहे की त्याची दया सनातन आहे. आणि ते गीत गात ते ह्या असणाऱ्या शत्रू सैन्याला सामोरे गेले, देवाचे स्तुती स्तवन केलं, देवाचं स्तवन करत राहिले. समोर युद्ध उभं राहिले, समोर शत्रू सैन्य आहे, लाखोच्या लोकांनी समोर उभे आहेत, वेगवेगळ्या मार्गातून ते येत आहेत. हे सगळं जाणता यहोशापात म्हणतो, चला आपण सगळेजण देवाचं स्तुती स्तवन करूया, देवाला गौरव देऊया, कारण देव आपल्यासाठी युद्ध लढणार आहे. आणि देवाने सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्ही चाल करून जा, तुम्ही चालत राहा आणि तुम्ही चमत्कार पहा. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले हे देवाचं 136 स्तोत्र, कारण त्याची दया सनातन आहे, कारण त्याची दया सनातन आहे. हे म्हणत सगळे सैनिक त्या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं त्यांच्यातच भांडणं झाली. एक दबून बसले त्यांच्यावर त्यांनी मारा केला, भांडणं झालं आणि एकमेकांनंतर आमोनी आणि यबुसी एकमेकांसाठी ते लढू लागले. हे सगळे मरण पावले आणि मग इस्रायलाची सेना, देवाच्या लोकांची सेना, परमेश्वराने ज्या यहोशापाताला निवडलं होतं त्याच्या संगीचं सैनिक त्या ठिकाणी बरायलं आणि त्यांनी पाहिलं पुढे ते दिसतात. कारण की यांच्या स्तुतीस्तवनामुळे देवाने सैन्य त्याचं पाठवलं आणि यांचा नाश केला आणि देवाने त्यांच्यासाठी विजय केला. आणि शास्त्र असं म्हणतं फक्त स्तुतीस्तवनाने त्यांना विजय मिळाला नाही. ज्यावेळेस त्या ठिकाणी घुसले
त्यावेळेस त्याला पुष्कळ दूध भेटली. किती एका दिवसात वाहू शकले नाही. 3 दिवस लूट वाहत होते. आम्ही ज्यावेळेस देवाचं स्तुतिस्तवन करतो त्यावेळेस देव आम्हाला विजय देतो. ते आमच्या कर्जा भागून देतो. पण आम्ही देवाचं स्तुतिस्तवन करू शकणार. पण आम्ही माणसं आहोत, आम्ही व्यक्ती आहोत. आमच्या जीवनात अडचण आलेली आहे तर आमची सर्वात पहिली गोष्ट असते, हे देवा माझं ऐक. शास्त्र म्हणतं हे म्हणलं पाहिजे, हे देवा मी परिस्थितीने तुझे आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि मग ती प्रार्थना विनंती देवाला सादर करायला हवी. आणि 3 दिवसाचा बाबा ती केडगावला आम्ही त्याला रिलॅक्स हॉस्पिटलला ठेवलं आणि मग आदल्या दिवशी गेलो तर डॉक्टर बेंजामिन डिसोजा जे होते त्यांनी तपास करतो म्हणजे ऑपरेशन करण्याची दुसरा पर्याय आहे. आणि रिलॅक्स हॉस्पिटलला त्यावेळेस ॲडमिट केल्यानंतर रिलॅक्स हॉस्पिटलला चौकशीच नव्हतं. नंतर निरीत भेटले. निरीत भेटल्यानंतर जाधव वाटणारच भेटले. बरेच मोठीचे भेटले. ते झाल्यानंतर मग ऑपरेशन सांगितलं आणि माझ्या मनामध्ये सारा प्रश्न होता की देवाने आमच्या कुटुंबात हे वाटला गेला आणि ते करत असताना देवाने प्रत्येकाला स्तोत्र या लोकांना सांगितलं की प्रत्येक सादर. तेच करत असताना माझा एक मित्र आहे, त्या मित्राला डॉक्टर रवींद्र खरेस यांची कॅसेट दिली आणि ती कॅसेट होती व्हॉट इज वर्क लाईक अंडर द स्कायस. आणि त्या कॅसेटमध्ये फादर जोरोब यांचं वाक्य डॉक्टर रवींद्र खरेस यांनी वापरलेलं वाक्य होतं की गॉड्स ग्रेस विल नेव्हर टेक यू वेअर हिज ग्रेस विल नॉट सस्टेन यू. देवाची कृपा तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार नाही की ज्या ठिकाणी तुम्हाला सावरू शकणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही वाचलं 8-9 आता ऑपरेशनला घेऊन जाणार आहे 3 दिवसाचं बाळ खाली गेलो. माझ्या मनात फार मुलं आलंय. खाली त्या रिलॅक्सला एक प्रेयर रूम आहे. त्या प्रेयर रूममध्ये गेल्यानंतर मी त्या ठिकाणी बघितलं बऱ्याच वेळा धर्माची असणारी धार्मिक पुस्तकं ठेवली. तिथं गुड न्यूजचं एक बायबल होतं. ते बायबल मी वाचून लागलो. काय वाचलं मला आजही माहिती नाही. वाचलं मी बंद केलं आणि प्रार्थना केली. म्हणालो देवा ही सगळी वचनं समोर येत आहे. फादर जोरमचं वचन येत आहे, फिलिपियन्सचं वचन येत आहे आणि मी आज माझं होऊन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. पण ते वाक्य बोलण्यासाठी मला कमीत कमी 17 ते 18 मिनिटं लागली. कारण त्या असल्या बाळासाठी देवाची स्तुती करायची आणि मग देवाकडे जायचं की ज्याच्याविषयी डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन तर करेल परंतु तो बरा होईल की याची कुठली खात्री नाही. आणि त्यावेळेस म्हणाला देवा हे बाळ तू मला दिलंस, माझ्या कुटुंबात दिलंस, तुझी स्तुती करतो. आणि ज्यावेळेस ती स्तुती केली देवाकडे सोपवलं ती जी शांती मला तिथं मिळाली. मी तिथून वर आल्यानंतर त्याला तोपर्यंत त्या असणाऱ्या ऑपरेशन थिएटरच्या दारात उभा होता. त्याला मी बघितलं सगळे डॉक्टरचे केस काढलेले होते. तरी जावळ काढलेलं नाही. त्याचं जावळ काढले त्या दवाखान्यात येणाऱ्या नावाने. ते जे युद्ध होतं ना देवाची स्तुती करायचं 17 मिनिटं फार कठीण. मेडिकल सायन्स कधी स्कूल बनवला आणि आम्ही माझ्या देवाला तुझ्या आभार. पण पहिल्या वेळेस म्हटल्यानंतर 3 दिवसानंतर दुसऱ्या त्याच्या ऑपरेशनच्या वेळेस मला ते युद्ध करावं लागलं नाही आणि ते दिलं आणि देवाला आम्ही ज्यावेळेस आपल्या देवाला वाचून होतो त्यावेळेस देवाच्या नावाला सन्मान कारण त्यांचं जमीन बांधलं जात असताना स्लॅब टाकायचं असणार आणि स्लॅब टाकत असताना ते मशीन आलं. काय असतं ते कॉम्प्लेट मशीन आलं आणि ते पहिलं मशीन नाही मला ते चाललंच नाही. चाललं नाही आम्ही गेलो. दुसरं मशीन आलं तेही चाललं आणि बाकी मला हा पालक जरा यावं आणि त्याने मला एकच गोष्ट सांगितली. ज्यावेळेस आम्ही आमचं जुनं धर्म आहे त्यावेळेस आमचे पालक साहेब होते आणि पालक साहेबांनी प्रत्येक वेळेस चौकट लावताना स्लॅब टाकताना प्रार्थना केली आणि मला सांगून मला सगळे कोणी चालला तुम्ही प्रार्थना करा आणि मी प्रार्थना केली आणि पाहिजे बसून जरा दर्रे चालू म्हणते आणि त्याचे इतक्या वेळ चालू होत नव्हतं ते चालू झालं. त्या दिवशी प्रार्थना केली मला अभिमान होती. हे देवा तू या ठिकाणी आम्हाला आणलंस तुझं गौरव करण्यासाठी तुझी उपासुती करतो आणि हे काम तुझ्याकडे सोबत 3-4 वेळेस होत्या आणि होय सुरू झालं. ज्यावेळेस आम्ही देवाची फार स्तुती करतो त्यावेळेस विजय हा आमचाच आहे. सैतान
बंधू आणि भगिनी, आमच्या जीवनात वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, भौतिक, आर्थिक तर आहे नाही असावे. आर्थिक या ज्या परिस्थितीत आम्ही जात आहोत त्या वेळेस देवाला देवा आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आजच्या दिवसासाठी आणि देवाकडे समर्पित करा. बघा देव आमच्या जीवनात काम करतो. शेवटचं उदाहरण सांग. एक मुलगा लहान असताना झाडावर पुढे करतात आणि करता तो पडला आणि त्याचा इथून खालच्या पायाला काही इजा झाला आणि डॉक्टर म्हणून घ्यायचा पाय कधीच नाही पडा आणि म्हणून त्याला तसला प्लास्टिकचा पाय लागला, रबराचा तो पाय. आणि बरेच वर्षानंतर हा मुलाला देवाने आफ्रिका खंडामध्ये मिशनरी म्हणून पाठवला आणि हा आफ्रिका खंडामध्ये मिशनरी म्हणून ज्या वस्तू गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर हा आता मिशनरी झाला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नेमकं ज्या दिवशी तो त्या भागात पोहोचला त्या भागामध्ये त्यांच्या त्या आस्काराकडे त्याचा उरूस होता आणि हा जो उरूस होता त्या उरूसमध्ये त्यांना ते बळी द्यायचं पण ते आपल्याकडे द्यायचा म्हणजे त्यांच्या जागा दुसरा कोणतरी शोधायचा आणि ते म्हणजे गोरा चिट्टा माणूस आला चांगला यायलाच आणि मग त्याला आणलं, त्याला ते ठेवलं, नाचू लागले. त्याला बऱ्याच वेळा सांगताना काय चाललं आणि कसं तरी खानाखोना करून त्यांनी विचारल्यावर समजलं की आपलं आता काय खरं नाही, आपल्याला ह्या ठिकाणी ते बळी म्हणून देणार आहे. आणि तो बसला, त्याला आंघोळ बिंघोळ घातली, चांगले कपडे पुढे घातले, आता सगळे सोपस्कार झाले आणि मग तो गावाचा सरपंच आणि येणारा माणूस आला, आता याचा बळी द्यायचा आहे. हे घडत असताना आणि त्या मिशनरीने त्यांच्याकडे बघितलं आणि तो गावचा सरपंच त्यांच्याकडे बघतो आणि तो मिशनरी म्हणताना त्याने विचारलं काय झालं. तो म्हणला काय नाही, माझं मटण तुमच्या उत्सवात चालेल का. ते म्हणले मटण असते उत्सवात चालायचं नाही, माझं चालेल का, चालेल काय. आणि मग त्याने त्या असणाऱ्या माणसाच्या हातात सुगाड्या त्याने टेस्ट देतो तुम्हाला खाऊन बघा कसं आहे. त्याच्या पायाचा त्याने तुकडा कापला दिला खायला. त्याने चावलं तर ते म्हणाला हे बंदच लागतं, नेहमीच्या मागण्यासारखा लागत नाही कारण तो रामराचा पाय होता. त्याला सोडण्यात आलं आणि त्या दिवशी मिशनरी म्हणाला देवाची खूप उपासना केली. हे देवा त्या दिवशी पडलो, पाय मारला, पुन्हा जिवंत आहे. आमच्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट रोजगार देवाच्या लेखनासाठी प्रत्येक गोष्ट कल्याण करावं आणि त्यासाठी आम्ही देवाची उपासना केली. बघा जय विजय हे देव आम्हाला दिल्याशिवाय राहणार. यावेळेस आपण सर्व आणि उपासना संगीतामध्ये गीत क्रमांक 743 गीत गाणार. हे गात असताना आपण आपली तयारी बघण्यासाठी करणार आहोत. उपासना संगीत गीत क्रमांक 743 गीत यावेळेस आपण आजच्या उपासनेमुळे तुझी कृपा आम्हाला दिस, आमचा सहयोगता पुढे झालास. आज तुझी समक्षता आम्हाला मिटायला लागली आणि सर्व गौरव आणि सन्मान ठेवावे आणि यावेळेस तुझ्या नावाचा गौरव तुझा द्राक्षाला नोंदणी व्हावा. या मंडळीचा विकास व्हावा म्हणजे आम्ही अर्पण घेऊन ते आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो आणि परमेश्वर या तुझ्या नावाचा मान आणि महिमा तू पाहतो. देणाऱ्या प्रत्येकाला तुझी कृपा आणि तुझा अनुभव प्राप्त करू आणि आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या सत्य असू दे. या सप्ताहामध्ये असणाऱ्या मंडळीतील प्रत्येक सेवक तुझा पुत्र प्रभू त्याच्या नावाने आशीर्वादाने घेऊन जाणार देवा आमच्या स्वतःला तुझ्याकडे समर्पित करेल. प्रार्थना शिष्याद्वारे मागून म्हणून ठेवावे. हे आमच्या तुझे नाम पवित्र आणि तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी आज असते आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास विसरले आहे तसेच तो आमचे गुन्ह्यांना असतो आणि आम्हास परीक्षेत आणतोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण ते राज्य सामर्थ्याने होतो ही सर्व काळ तुझीच आहे. आता शांतीने जा आणि सुखाने राहा म्हणजे देव जो बाबाची प्रीती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुग्रह आणि प्रेमळ पवित्र आत्म्याचे सहभाग आम्हातील प्रत्येकाबरोबर देवाच्या सर्व लेकरांना